ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते। ब्लाऊजची शिलाई जी आपण फिटिंग करतो ती शिलाई सरळ येत नाही, मागे पुढे होते, त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत सोप्या पद्धतीमध्ये। हे पहा, आता ब्लाऊजचे आपण दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत। आता चारही पार्ट आपल्याला मागचे पुढचे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आणि ते सरळ आहेत की नाही ते एक वेळा चेक करून घ्यायचं, नसेल तर कट करून घ्यायचं। आता शोल्डर साईडला पहा, आपल्याला तयार जी शोल्डर पट्टी आहे ती 2.5 इंचाची हवी आहे। त्या पद्धतीने आपण 2.5 इंचावरती मार्क करून घेतलं। त्याच पद्धतीने आता स्लीव्ज पहा, दोन्ही बाजूने टोक एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आणि सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे। मागचा पुढचा भाग चेक करून घ्यायचा आहे। ज्या भागाला आपण खोलगटपणा दिला होता तो फ्रंट साईडला येणार आहे आणि जो फुगीट भाग आहे तो आपला बॅक साईडला जाणार आहे। अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर शोल्डरचं आणि स्लीवचं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। हे पहा, अशा पद्धतीने 1/2 इंच आपण फिटिंगसाठी जे अंतर सोडलेलं आहे बरोबर 1/2 इंच दोन्ही बाजूने अंतर घ्यायचं आहे आणि न खेचता व्यवस्थित स्लीव्ज अशी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे। पहा, दाखवल्याप्रमाणे 1/2 इंच बरोबर अंतर दोघींमध्येही घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एक वेळ आपण मधूनपासून शिलाई मारली, त्याच पद्धतीने आता जिथून शिलाई घेतली तिथपासून आपल्याला सरळ रेषेमध्ये परत आपल्याला अशीच शिलाई देत यायचं आहे लास्टपर्यंत स्लीव्जला। हे पहा, दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित आधी करून घ्यायचे। आपल्याला जेवढे जेवढे पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवायचे। सेंटरपासूनच कधी बाही जोडायला सुरुवात करायची आहे, त्याने ब्लाऊजची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते, कुठेही मागे पुढे होत नाही। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला स्लीव्ज जोडत आणायची आहे। हे पहा, आता आपण स्लीव जॉईंट केली। आता इकडे आपल्याला डबल एक वेळा शिलाई द्यायची, परंतु त्याआधी आपल्याला मेन काम करून घ्यायचं आहे, चेक करून घ्यायचं आहे। स्लीवचा जो सेंटर आहे तो पकडायचा आहे आणि डायरेक्ट कमरेच्या साईडला दोन्ही बाजूचे पार्ट आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पूर्ण चेक करून बघायचे मागचा पुढचा भाग कमी जास्त झालेला आहे का नाही झाला आहे तो, त्यानंतरच आपल्याला शिलाई द्यायला चालू करायचं असते। आता हे पहा, इकडे आपण 2.5 इंच घेतलं होतं, बरोबर आपलं 2.5 इंच भरलेलं आहे। 10.5 इंच ही स्लीवची उंची आहे, बरोबर 10.5 इंच आहे। कमी जास्त असेल तर दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण शिलाई देतो त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला कमी जास्त करता येणार आहे। आता या साईडला सिंगल शिलाई आली होती, तिकडे आपण परत डबल मारून घ्यायची आहे सेंटरपर्यंत। अशा पद्धतीने 2 वेळा शिलाई देऊन घ्यायची आहे स्लीव जॉईंट करताना। ही मेन पद्धत सगळ्यात पहिले बेसिक ही करून घ्यायची फिटिंग करण्याच्या आधी आपल्याला। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपली बाही जोडून झालेली आहे। बरोबर सेंटर टू सेंटर दोन्ही बाह्या आपण बरोबर अशा जोडून घेतलेल्या आहेत। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित मागे पुढे झालेलं नाही, त्याही आधी चेक करून घ्यायच्या। त्यानंतर पाहता आपली कंबर जी आहे ती 29 इंचावरती आहे। 29 इंचावरती आपल्याला कमरेची फिटिंग घ्यायची आहे। 29चा चौथा भाग किती करणार आपण, 7.25 इंच येणार आहे। बरोबर 7.25 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाईची मार्जिंग आहे आपली, ती आलेली आहे 8.25 इंचावरती। अशा पद्धतीने चारही पार्ट्स जे आहेत त्याच्यावरती आपल्याला असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। हे पहा, आय हुक पट्टीच्या बाजूनेही पहा, जिथे आपण आय बनवणार आहे ती पट्टी सोडून त्यानंतर मार्क केलं। त्यानंतर हे पहा, आता कमरेची जी आपली कमरेची जी पट्टी ही बाजू आहे ती आपण अशी फोल्ड करून घेतलेली आहे। मिडलपासून ह्याचंही अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। 7.25 इंच अंतर फिटिंगचं घ्यायचं आहे आणि आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पहा, चारही पार्ट्सवरती व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे। 1.5 इंच जी आपली फिटिंगची लाईन आहे ती 1.5 इंचाची आपण मध्ये पट्टी सोडणार आहोत, ती मार्क करून घ्यायची। अशा पद्धतीने पहा, दोन्ही बाजूने मार्क करून घेतला आपण कमरेच्या साईडला। आता जे पॉईंट आपण मार्क केलेले आहेत ते व्यवस्थित असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे। ही माझी पद्धत आहे। पहा, अशाच पद्धतीने मी ब्लाऊजची फिटिंग करते। मी डायरेक्ट जे पेपर पॅटर्न कटिंग असतात त्यावरनं कटिंग करते, मला ज्या साईजचं हवं त्या साईजचं मी कट करते आणि फिटिंग करताना ही पहा अशी माझी मेथड आहे। मागचा पुढचा पार्ट एकदम सेम टू सेम असतो, पुढचा भाग जास्त किंवा मागचा कमी असं काही होणार नाही ब्लाऊजमध्ये। पहा, या पद्धतीने तुम्ही करून पहा, नक्की तुमचं ब्लाऊज एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे। आता हे पहा, आपल्याला इकडे 9 इंच आपली 9 चौक 36 इंचाची चेस्ट आहे। तर आपल्याला काय करायचं आहे पहा, आता जी आपली इकडे हुक आईची जी पट्टी आहे, आईच्या पट्टीपासून 9 इंच बरोबर असं आपल्याला समोरच्या भागाला मोजून घ्यायचं आहे। किती इंचावरती आलं आपलं, 9 इंचावरती, प्लस आपल्याला किती 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिंग सोडायची आहे, म्हणजे किती 10.5 इंच झालं। 10.5 इंचावरती बरोबर असं व्यवस्थित इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित 10.5 इंचावरती आपण इकडे मार्क केलेलं आहे। त्याच पद्धतीने आता खालच्यापासून सरळ अशी शिलाई देत आपल्याला तिथपर्यंत आणायचं आहे। त्याआधी मी तुम्हाला ही सांगते, हे पहा, मुंड्याची खोली जी आहे ती पण तुम्ही एक वेळा चेक करून घ्यायची आहे।
कस्टमरचा मुंडा किती आहे तो बरोबर चेक करून घ्यायचा आणि त्याच पद्धतीने आपल्याला इकडे फिटिंग करून घ्यायचं आहे। इकडे पहा 9.5 इंचावरती बरोबर इथे आलेला आहे। 8 इंच फिटिंग केल्यानंतर 8 इंच मुंडा रेडी राहणार आहे। 9:36च्या मापाच्या ब्लाऊजसाठी मुंडा हा 8 इंच असतो। एखादं कस्टमर असं असतं की त्यांची चेस्ट थोडी हेवी असते आणि मुंड्याचा भाग तो जास्त असतो, त्यावेळेस 7.5 इंचही येऊ शकतो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। परंतु यांचा बरोबर आहे, ॲक्युरेट एकदम बसणार आहे। त्या पद्धतीने पहा आता बरोबर आपण 9.5 इंचावरती जिथे मार्क केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला असं सरळ रेषा देऊन घ्यायची आहे, सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर पहा आता स्लीव्जही आपल्याला मोजून घ्यायची आहे। स्लीवची फिटिंग किती आहे ती आपण मोजून घ्यायची आणि त्यानंतर प्लस आपल्याला त्यामध्ये 1.5 इंच जी आपली आहे ती मार्जिन देऊन घ्यायची आहे। तर यांची 5.25 इंचावरती येणार आहे। 5.5 इंच अंतर आपण सोडून द्यायचं आहे। 7 इंचावरती मी मार्क केलं, 5.5 इंच हे आणि 1.5 इंच जी आपली आहे ती फिटिंगची जी आपण मार्जिन सोडणार आहोत ती अशा पद्धतीने 7 इंचावरती आपण इकडे मार्क करून घेतलं आणि व्यवस्थित असं सेंटर टू सेंटर केलेलं आहे। आता माझ्याकडे एक्स्ट्रा हा कपडा झालेला आहे, कारण मी डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवून करते, त्याला इग्नोर करा तुम्ही। व्यवस्थित एवढं असं काही एकदम बारीक बघायची गरज नाही, आपल्याला फक्त फिटिंग व्यवस्थित यायला हवी। माझ्याकडे जे पेपर पॅटर्न आहे त्याची जी आपली जी फिटिंगची आहे ना मार्जिन ती 2 इंचाची आहे एक्स्ट्रा आणि मी 1.5 इंच ठेवणार आहे, त्यामुळे अर्धा इंच माझ्याकडे एक्स्ट्रा झालेलं आहे, ते मी कट करून टाकणार आहे। हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने बरोबर आपले सेंटर टू सेंटरवरती मिडलची शिलाई आलेली आहे। ही पहा किती व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये आलेली आहे। अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित असं सरळ बाजूने कपडा ठेवून व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची। आता त्यानंतर पहा आता आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे। आपला जो ब्लाऊज आहे तो आपल्याला उलट्या साईडला करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। आणि इकडे पहा 1.5 इंचावरती जिथे आपण चॉकने मार्क केलेलं होतं बरोबर 1.5 इंचाचं जे मार्किंग आहे त्यावरती दोन्ही सेंटर असे जोडून घ्यायचे आणि त्यानंतर मशीन थोडी मागे पुढे करून व्यवस्थित तिकडे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर पहा आता वरच्या साईडला सरळ आपल्याला जोडत यायचं आहे। आता जे आहे ते मी मुंड्याचंच माप मोजते, चेस्टचं दोन्ही बाजूने आपल्याला मोजणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण काय करायचं असतं मुंड्याचंच माप मोजायचं असतं। तरी इकडे तुम्हाला एक वेळ टाकून दाखवते, पहा इकडे आहे 9 इंचावरती बरोबर चेस्ट आली आपली, 9 इंचावरती मार्क केलं, त्याच पद्धतीने मुंडा आपला हा 8 इंचावरती येणार आहे, तेही तुम्ही चेक करून पहा। हे पहा 2 पद्धतीने ब्लाऊज फिटिंग केली जाते, मुंड्याची साईज मोजून करा किंवा चेस्टची साईज मोजून करा, बरोबर व्यवस्थित असं 8 इंचावरती आपलं मार्क आलेलं आहे। त्याच पद्धतीने आता सरळ आपल्याला 8 इंच इथपर्यंत अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि त्यानंतर पहा आता स्लीवची जी आपली फिटिंग आहे ती 5.25 इंचावरती आहे। त्याच पद्धतीने पहा 5.25 इंचावरती आपल्याला व्यवस्थित अशी बाईचं सेंटर घ्यायचं आहे आणि तिथपासून 5.25 इंचावरती आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। तिथे चॉकने थोडंसं मार्क करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला दिसते की इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची इथपर्यंत। आता दोन्ही हाताने व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं, मध्ये सेंटर घ्यायची गरज लागत नाही, कुठेही लागत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये अशी शिलाई आपली बसून जाते आणि फिटिंग तो खूप सुंदर येते। अशा पद्धतीने नक्की एक वेळा फिटिंग करून पहा। माझी तुम्हाला मेथड कशी वाटली कशी नाही हेही कमेंट करून नक्की सांगा। खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा मैत्रिणींनो, एकदम इझी मेथड आहे ही। तुमची कटिंग जरी मागे पुढे झाली असली तरी ह्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केली तर एकदम परफेक्ट असं तुमचं ब्लाऊज तयार होणार आहे। हे पहा किती सुंदर अशी आपली फिटिंगची शिलाई आलेली आहे, एकदम तंतोतंत शिलाई समोर शिलाई आलेली आहे आणि व्यवस्थित अशी आपली ही फिटिंग झालेली आहे। पहा कुठेही झोळ नाही किंवा चुन्या नाहीत, काहीही प्रॉब्लेम नाही आहे। अशा पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून पहा। मुंड्यामध्ये साईज कमी जास्त होऊ शकते, हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, प्रत्येकाचा मुंडा सेम नसतो। चेस्ट हेवी असेल किंवा चेस्टची साईज लहान असते, कधी कधी हात मोठा असतो, त्यामुळे एवढं काय त्यामध्ये इश्यू येत नाही। फक्त आपली फिटिंगची जी शिलाई आहे ती फक्त सरळ आणि व्यवस्थित यायला हवी। पहा एकमेकांच्या समोर कसे टोक सुंदर आलेले आहेत पहा। आता ह्याच पद्धतीने तुम्ही कंबरही मोजू शकता। हे पहा आपली 29 कंबर होती, तीही परफेक्ट 29च आपली भरलेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त पडलेली नाही आहे। अशा पद्धतीने मार्किंग करायचीच, पहिले सेंटर काढून घ्यायचे आणि त्यानंतर जोडून घ्यायचं। ब्लाऊजमध्ये मागे पुढे करायची गरज लागत नाही, खोलाखोली करायची गरज लागत नाही। हे पहा आता ह्या सेंटरपासून ह्या सेंटर बरोबर फिटिंगमध्ये तुम्हाला चारही पार्ट माझे सेम टू सेम दिसणार आहेत। जेवढा बॅक आहे तेवढीच आपली फ्रंटची साईड झालेली आहे। अशा पद्धतीने पहा ब्लाऊजची ही आपली पूर्ण फिटिंग झालेली आहे। कसा वाटला आहे तुम्हाला हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका। प्लीज व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।
एक छोटी कमेंट करायला नक्की विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमधून. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी समजवण्याचा प्रयत्न करते. मैत्रिणींनो, मनापासून व्हिडिओ शिकवते आणि तुम्हीही मनापासून शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या पायावर उभं राहायचं असेल आपल्याला तर छोट्या मोठ्या गोष्टींना इग्नोर करून चालत नाही. त्याही पूर्ण सांगते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.